गुड मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात? मग खाल्ले की नाही मोदक? गणपती बाप्पांचा रोज रोज छान छान नैवेद्य प्रसाद. हां, तर बघा, मी तर केला आहे गणपती बाप्पांसाठी 10 दिवसाचा उपवास. तर फळ खाण्याचं काम चालू होतं, तर म्हटलं चला तुम्हाला फळाची कटिंग करून दाखवावी. तसं ते मी आधीच कट करून दाखवले, म्हणजे ठेवलेलं आहे, पण मी तुम्हाला दाखवताना फक्त दाखवते की ती कसं कट करायचं. तर काय म्हणता, हे बघा, असे त्रिकोणी त्रिकोणी मध्येपर्यंत चाकू जाईपर्यंत असे काप करायचे छान छान. आणि वाटलंच तर तुम्ही पेन्सिलनी ड्रॉ करून घ्या त्याच्यावर, आणि असं छान पूर्ण कापायचं त्याला. हे बघा जवळून, हे बघा, हे बघा, दिसता? आणि मग तो खोलल्यावर असा होतो. कसं वाटतं ना, रेड रेड पेरू. बघा, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ना फार छान छान फळ फ्रूट मिळतात, कारण आमचा नाशिक जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. सगळं व्हेजिटेबल वगैरे पूर्ण ताजं ताजं भेटतं. तर काय म्हणता, गणपती बाप्पांचे दिवस किती गोड गोड चालले ना. रोज गोड खाणं, गोड बोलणं. तसं तर मी नेहमीच गोड बोलते, तर तुम्ही सुद्धा बोलत जात. शरीरासाठी छान असतं ते हसणं बोलणं, हो की नाही? आणि हो, गाणं म्हटल्याशिवाय तर मला जमत नाही, पण चला आज गणपती बाप्पांचं गाणं म्हणते. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे गणपती बाप्पा, माझे व्हिडिओ जे कोणी लाईक करल, शेअर करल, कमेंट करल, त्यांना छान छान आशीर्वाद द्या आणि त्यांच्या सगळ्या मनाच्या इच्छा पूर्ण होऊ द्या. आणि प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट नक्की करत जा. बोलत जा माझ्याशी तुम्ही, मला आवडतं तुमच्याशी बोलायला. पण तुम्ही लोक फार कंजूशी करता. हां, बोलायला पैसे लागतात का? अरे बोलत जा थोडासा वेळ काढून, मग छान वाटतं माणसाला. कमेंट केलं तर मी तुमच्या कमेंटची उत्तरं देत जाईल. आणि हा पेरू खायला फार गोड आहे, छान आहे, म्हणजे गोड आंबट आहे. तर आता तुम्ही इथं नाही खाऊ शकत, पण मी तर खाऊ शकते ना. पेरू खूप छान आहे. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा की हा मी कसा कट केला होता, तुम्हाला येतो का? हे काही फार विशेष असं नाही आहे, पण नवीन नवीन क्रिएटिव्हिटी म्हणून दाखवलं तुम्हाला.